नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण याच्यानंतर बघणार आहोत फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो, त्याचे एक्झाम्पल आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. आता कोव्हॅलंट बॉन्डमध्ये जेव्हा डेफिनेशन येते तेव्हा हा शब्द खूप गरजेचा असतो, म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. जिथे हा शब्द असेल तिथे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो बिटवीन सिमिलर ऑर डिसिमिलर ॲटम्स. सारखे पण एलिमेंट्स ॲटम असू शकतात आणि डिसिमिलर पण असू शकतात, पण इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्डमध्ये ते डिसिमिलरच असतात. कोव्हॅलंटमध्ये ते सिमिलर ऑर डिसिमिलर असू शकतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कोव्हॅलंट बॉन्डचे जे टाईप्स आहेत ते सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. आता सिंगल बॉन्डकडे आपण जाऊया. when there is sharing of one pair of electron, that means 2 electron. हा प्रश्न अशा पद्धतीने येतो, when there is sharing of 2 electrons which type of bond is formed असं तुम्हाला विचारलं जातं. किंवा when there is sharing of one pair of electron which type of bond is formed. मग त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड हे पण ऑप्शन असेल आणि आयोनिक बॉन्ड हे पण ऑप्शन असण्याची शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल. क्लोरीन मॉलिक्यूलमध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो, कारण तिथे शेअरिंग ऑफ वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन ते शेअर केले जातात, म्हणून तिथे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. अशा पद्धतीने हा सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. इकडे बघा 287 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 287 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथे शेअरिंग ऑफ वन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स त्यांनी शेअर केलेले आहेत आणि त्याच्यामुळे दोघांमध्ये 2 ॲटममध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. हे आहे तुमचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर बाकीचे एक्झाम्पल्स जे आहेत सिंगल कोव्हॅलंट बॉन्डचे, त्याच्यामध्ये अमोनिया आहे, हायड्रोजन आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे. तर याच्यावर तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो, इन वॉटर विच टाईप ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. इन अमोनिया विच टाईप ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. हे तुमची उत्तरं असणार आहेत. त्याच्यानंतर डबल कोव्हॅलंट बॉन्ड. when 2 electron pairs or 4 electron, 2 electron pairs म्हणजे काय, 4 इलेक्ट्रॉन्स झाले, आर शेअर. शेअरिंग हा शब्द असणं खूप गरजेचं असतं जेव्हा तो कोव्हॅलंट बॉन्ड असतो. 2 इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच 4 इलेक्ट्रॉन जेव्हा शेअर होतात तेव्हा कुठला बॉन्ड तयार होतो, हा एक क्वेश्चन तुमचा तयार झाला. त्याचे एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा 2626. त्याच्यामध्ये इकडे 2 इलेक्ट्रॉन कमी, इकडे 2 इलेक्ट्रॉन कमी आहे. मग ते 2 पेअर शेअर करतात म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स शेअर केलेले आहेत, म्हणून त्याच्यामध्ये डबल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. बाकीचे एक्झाम्पल जे आहे डबल कोव्हॅलंट बॉन्डचे ते आहे CO2 अँड C2H4. असा क्वेश्चन तुम्हाला येतं. इन CO2 विच टाईप ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट, इन ऑक्सिजन विच टाईप ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट, इन C2H4 विच टाईप ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट, हे विचारलं जातं. त्याच्यानंतर ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये परत 2 प्रश्न तयार झाले. वेन देअर इज शेअरिंग ऑफ 3 इलेक्ट्रॉन पेअर्स विच टाईप ऑफ बॉन्ड इज फॉर्म, ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. when there is sharing of 6 electron which type of bond is formed, that is triple covalent bond. For example formation of nitrogen molecule. नायट्रोजन मॉलिक्यूलमध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये नायट्रोजनच्या 5 इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे त्याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग ते 3 इलेक्ट्रॉन्स शेअर करतात दुसऱ्या ॲटमशी, म्हणजे टोटल 6 इलेक्ट्रॉन्स शेअर झाले, म्हणजे दोघांचं ऑक्टेट कंप्लीट झालं आणि अशा पद्धतीने ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालं. त्याचं अजून एक एक्झाम्पल जे आहे ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्डचं नायट्रोजन सोडून, ते आहे C2H2. हा पण प्रश्न विचारला जातो, इन C2H2 विच टाईप ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट, हे विचारलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. पोलर कोव्हॅलंट बॉन्ड मीन्स द बॉन्ड विच इज फॉर्म बिटवीन डिसिमिलर ॲटम्स. द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स विल नॉट बी इक्वली शेअर्ड. दॅट बॉन्ड इज नोन ॲज पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. पोलर कोव्हॅलंट बॉन्डचे हे एक्झाम्पल आहे H2O, NH3, HF, HCl. याच्यावरही असा प्रश्न येतो की इन NH3 विच टाईप ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट, देन इट इज द पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. जर पोलर कोव्हॅलंट बॉन्ड तुम्हाला ऑप्शन असेल तर तुम्ही तिथे ते सांगू शकता. त्याच्यानंतर नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्डचे एक्झाम्पल H2Cl2, N2O2. याच्यामध्ये नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड.
दे हॅव लो मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. जसं इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये विचारलेलं होतं की दे आर हॅविंग हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स आर हॅविंग हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. तर ते आयोनिक येईल. आणि जर लो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट असेल तर ते कोव्हॅलंट असणार आहे. दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तिकडे बॅड कंडक्टर सॉलिडमध्ये होते, लिक्विडमध्ये गुड कंडक्टर होते. दे आर इनसोल्युबल इन पोलर सॉल्वंट. दे आर सॉफ्ट, इझिली फ्युजिबल. दे एक्झिस्ट, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दे एक्झिस्ट मोस्टली इन द फॉर्म ऑफ गॅसियस ऑर लिक्विड स्टेट. इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंड जे असतात ते सॉलिड स्टेटमध्ये असतात, हे गॅसियस आणि लिक्विड स्टेटमध्ये असतात. तर इकडे तुमचा MCQ एक तयार होतो. त्याच्यानंतर तिसरा टाईपचा बॉन्ड जो आहे तो आहे कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा त्याला डेटिव्ह बॉन्ड पण म्हणतात. इथे तुमचा एक प्रश्न तयार होतो MCQ. व्हॉट इज द अनदर नेम ऑफ डेटिव्ह बॉन्ड? इट इज कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड. or what is another name of coordinate bond? It is dative bond. Definition बघा. The atom having lone pair of electrons share its lone pair of electron to another atom. म्हणजे तो 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमला देऊन टाकतो पहिला ॲटम. म्हणून हा बॉन्ड जो आहे याला डेटिव्ह बॉन्ड म्हणतात. अँड इट इज डिनोटेड बाय ॲरो, हे पण विचारलं जातं. कोव्हॅलंट बॉन्ड इज डिनोटेड बाय विच सिम्बॉल. मग तिकडे तुम्हाला डॅश असेल, तिकडे तुम्हाला प्लस मायनस चार्ज असेल, ॲरो असेल, तर ॲरो जो आहे तो कोऑर्डिनेट बॉन्डसाठी किंवा डेटिव्ह बॉन्डसाठी आहे. प्लस आणि मायनस साईन जर असेल तर तो आयोनिक बॉन्ड असेल. आणि जस्ट डॅश 1 डॅश 2 डॅश 3 डॅश असेल तर तो कोव्हॅलंट बॉन्ड असणार. त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल जे आहे डेटिव्ह बॉन्डचं ते आहे फॉर्मेशन ऑफ NH4 आयन. इकडे बघा NH4मध्ये अमोनिया मॉलिक्यूल आहे. अमोनिया मॉलिक्यूलचे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत नायट्रोजन, ह्या हायड्रोजनला देऊन टाकतो आहे. म्हणजे इथे ते डेटिव्ह बॉन्ड जो आहे तो अशा पद्धतीने ॲरोने दाखवलेला आहे. तुम्हाला आयडेंटिफिकेशनला पण हे एक्झाम्पल येऊ शकतं की ह्या एक्झाम्पलमध्ये कुठला बॉन्ड प्रेझेंट आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये हा बॉन्ड जो आहे हा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे आणि बाकीचे 3 जे आहे ते कोव्हॅलंट बॉन्ड आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ NH4Cl हे एक आणखी एक्झाम्पल आहे अमोनियम क्लोराईड. तर याच्यामध्ये पण इथे डेटिव्ह बॉन्ड जो आहे तो तयार झाला आहे आणि बाकी 3 जे आहेत ते कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. आयडेंटिफिकेशनला विचारू शकतं. सपोज इकडे A असेल, A इज विच टाईप ऑफ बॉन्ड, आणि इकडे B असेल, B इज विच टाईप ऑफ बॉन्ड. ॲरो असेल तर तिथे कोऑर्डिनेट बॉन्ड असणार आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोऑर्डिनेट कंपाऊंड. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं BP अँड MP मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ दिस कंपाऊंड हॅव इंटरमिजिएट व्हॅल्यू बिटवीन इलेक्ट्रोव्हॅलंट अँड कोव्हॅलंट कंपाऊंड. दोघांच्या मधली व्हॅल्यू जी असते ती यांची असते, बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट. सगळ्यात महत्त्वाची त्याची प्रॉपर्टी, धिस बॉन्ड इज डायरेक्शनल. विच ऑफ द फॉलोइंग बॉन्ड इज डायरेक्शनल असं विचारलं जातं. त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड जो असतो तो डायरेक्शनल असतो, म्हणजे तो डायरेक्शन दाखवतो ॲरोने, म्हणून तो डायरेक्शनल असतो. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. दे आर स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. याच्यावर काही क्वेश्चन येण्याची शक्यता नाही. बाकीचे जे बॉन्ड आहे हायड्रोजन बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड, आपण पुढच्या लेक्चरमध्ये